पूर्वीच्या काळात अंजली नावाची एक महान भक्ती माता होती. ती रोज भगवान शंकराची मनापासून पूजा करत असे. अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर शंकर प्रसन्न झाले आणि तिला वरदान दिले, तुझ्या पोटी माझ्या वंशाचा महापरिवार जन्म येईल. त्यावेळेला पवन देवतेच्या कृपेने एक तेजस्वी बलवान आणि दिव्य बालक जन्माला आले. हेच ते बालक हनुमान, पवनपुत्र मारुती. लहानपणापासून हनुमान खूप चंचल होता. एके दिवशी त्याने आकाशात उडवणारा लाल सूर्य पाहिला. त्याला वाटले हे तर मोठे फळ आहे. त्यांनी क्षणाचाही विचार न करता तो त्या आकाशाला उडाला, सूर्याकडे झेपावला. हे पाहून इंद्रदेव घाबरले आणि त्यांनी वज्र फेकले. हनुमान खाली कोसळला. पण पवनदेव आणि क्रोधित झाले. संपूर्ण सृष्टी थांबली. देवाची क्षमा मागितली आणि बाल हनुमानला अमरतत्व, अपार शक्ती आणि बुद्धीचे वरदान दिले. हनुमान मोठा होला. त्याने सूर्याकडे वेद, शास्त्र आणि ज्ञान प्राप्त केले. तो बलवानच नव्हे तर महाज्ञानी झाला. पण त्याच्या शक्ती तो विसरला होता. जोपर्यंत त्याची भेट श्रीरामाशी झाली नाही तोपर्यंत रामाचे दर्शन होताच हनुमानाला त्या जीवनाला दिशा मिळाली. तो म्हणाला, प्रभू, माझे जीवन तुमच्या हातात आहे. त्यानंतर समुद्रावरती झेप, लंकेतील निर्भय प्रवेश, सीतेला दिलेली राममुद्रिका आणि संपूर्ण लंका दहन, अशा प्रकारे एक चंचल बालक रामभक्त महावीर बनला. तोच हनुमान, भक्ती, शक्ती आणि नम्रतेचा प्रतीक. जय हनुमान. असे हनुमान होते. मंदिरामध्ये हनुमानची पूजा केली जाते. तिथे सगळे ब्राह्मण वगैरे बसून त्यांची पूजा करतात. भजन मंडळी कीर्तन करतात. श्रीरामाचं नामस्मरण करतात. अशाच ठिकाणी सगळे जमून राम, शक्ती आणि हनुमान हे हे मंथन करत श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम असा घोष